भाई वैद्यांच्या नावाने हा त्यांच्या 97व्या जयंतीच्या दिवशी जो दिला जाणारा पुरस्कार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी माझी निवड जवळपास एकमताने केली असावी अशी आशा आहे. पुण्यातल्या पुरस्काराबाबत मी काळजी घेतोय. तर भाईनी त्या काळात पोलिसांना फुलचड्ड्या दिल्या. संघाचा चेहरा खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर उघडा करण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला, माझ्या माहितीप्रमाणे विचारवंत आणि राजकारणी त्यातले पुण्यातलेच दोन होते. एक म्हणजे भाई वैद्य आणि दुसरे मधुलिनी, ज्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केला की समाजवाद्यांना हे सांगण्याचा की हे अंततः फॅसिस्ट आहेत, जे जेपींनी सुद्धा मान्य केलं नाही एका पॉइंटला. परंतु भाईंनी आपला मुद्दा लोकांसमोर कायम मांडला आणि ते अनाग्रही पण होते. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट अशी की मी बरोबर आहे म्हणून मला माना असं काही त्यांनी कधी आग्रह धरला नाही. मला त्यांच्या आयुष्यातल्या आता मला उलटा जाऊन आठवतं, म्हणजे मी आता डॉक्टर अभिजित वैद्यांशी बोलताना भाईंच्या कारकिर्दीच्या काळात ज्या घटना घडल्या त्या संदर्भात बोलत होतो. मला एक दोन घटना आठवल्या. जुलियस रेबेरो, तेव्हा आम्ही लहान होतो, तर मन्या सुर्वेचा एन्काउंटर झालेला त्या काळामध्ये. आता आपला भाऊ आहे किंवा मामा आहे म्हणून सांगण्यात अभिमान बांधणारी माणसं निर्माण झाली महाराष्ट्रात. पण तर भाई ज्या काळामध्ये लढत होते, आता तांबोळींनी सांगितलं की हातामध्ये तिरंगा घेऊन त्या हातावर लाठी पडली तरी तो तिरंगा सोडला नाही. ही आंतरिक उर्मी जी आहे ती आपल्या खरेपणातनं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणी स्वतःशी प्रामाणिक असण्याने येते, अन्यथा ती येत नाही. म्हणजे काल्पनिक देशभक्ती जी आहे ती आपण आज भोवती सगळीकडेच बघतो आहोत. त्यामुळे ट्रम्पनं शांतीचं नोबेल पाकिस्तानने जसं शिफारस केलं तसं मोदींना पण आपण करू शकतो. परंतु म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही म्हणून, पण जे केलं म्हणजे शांतीचंच आहे ना, म्हणजे काहीच केलं नाही. म्हणजे असा तर्क तुम्हाला कुठे भक्तांनी सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. असं कसं काही न करून हे सुद्धा शांततेचंच आहे ना, बरोबर. तर मुद्दा असा आहे की कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःच्या अंतःप्रेरणांशी प्रामाणिक राहण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आणि आपलं नाव, लौकिक, आपल्याकडे असलेली सत्ता, पैसे या गोष्टी अखंड कायम आणि पुढच्या 50 पिढ्यांपर्यंत कायम राहाव्या या हावेने जे लोक जगत आहेत किंवा जगले किंवा मेले त्या लोकांपैकी नसणं ही खूप महत्वाची गोष्ट होती. हे आता उलट फिरून आपल्याला लक्षात येतं. भाईंनी 28 वेळा तुरुंगात गेल्यावर सुद्धा शरणागती नाही पत्करली, पण तुरुंगात जाऊ या भीतीने काँग्रेसचे लोक डायरेक्ट दुसऱ्या पक्षात गेले, थेट भाजपात. आणि आजही वाट बघतात की आधी तुरुंगवास का आधी भाजप. आणि हे मला लोकल पातळीपासून सरकारच्या सर्वोच्च पातळीपर्यंत सर्वत्र दिसून आलं. म्हणजे या 11 वर्षामध्ये संघ, भाजप, मोदी आणि शहांनी उत्कृष्ट काही काम केलं असेल तर आपण काहीतरी महान व्यक्ती आहोत असं आवडणाऱ्या सर्वांचे चेहरे उघडे पडले. आणि अशा वेळेला जी माणसं आपल्या कोणत्याही आवडण्यासाठी प्रसिद्ध नव्हती ती किती मोठी होती याची आपल्याला जाणीव झाली. तो बाहेरचं चित्र आहे ना भाईंचं, ते अप्रतिम आहे. म्हणजे मी त्याला 2दा पाहिलंय आयुष्यामध्ये. तेव्हा मला काय असं माहित नव्हतं की मला पुढे पुरस्कार मिळणार आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे काय वशिला वगैरे लावला नाही. पण ते तो इतका हुबेहूब आहे. त्यांचा साधेपणा, त्यांचा निष्कलंकपणा, त्यांचा आपण साधे आहोत याचा बडेजाव करण्याची सुद्धा वृत्ती नसणं, म्हणजे अलंकारिक नम्रपणा नावाची पण एक गोष्ट आहे. म्हणजे उगाच आपण स्वतःची ट्रॉली घेऊन स्वतः विमानतळावर चालत जायचं आणि विमानतळ आपल्याच ताब्यात ठेवायचं. तर अशा लोकही पुण्यात हल्ली निर्माण झाले. तर असो, पण मुद्दा हा आहे की या सगळ्या अलंकारिक नम्रपणापासून पण ते दूर होते. आणि अशा माणसांना नेहमी स्वातंत्र्य ही प्रेरणा नेहमी आवाहन करत राहते.
स्वातंत्र्य नेहमी त्यांना कायम सिद्ध असतं, जसा लेखक असतो तसं स्वातंत्र्य त्यांना कायम अनुकूल करत जातात. ते स्वातंत्र्य अनुकूल असतात ते. मग त्यांना पारतंत्र्य ब्रिटिशांचं असो, पोर्तुगीजांचं असो किंवा इंदिरा गांधींचं असो, कोणाचंही असो, त्यांना ते नकोसं होतं. ते जबरदस्तीने लादलेली भारत माता पण लादून घेत नाही, प्रेरणेने आलेली भारत माता त्यांना हवी असते. मग त्याला भारत म्हणा, इंडिया म्हणा, प्रेरणा आहे. या प्रकारचं स्वातंत्र्यासाठी लढा देणारी माणसं किती महत्वाची होती हे गेल्या 11 वर्षात आपल्याला कळलं. अरे कोणी लढतच नाहीये असं प्रत्येकच दुसऱ्याला म्हणतात. अरे म्हणजे कुणी कशाला लढायला पाहिजे, तू लढ की, म्हणजे कुणीतरी लढायला पाहिजे असं जे एक आहे ना एकंदरीत, ते बंद झालं पाहिजे पहिल्यांदा. कारण आपल्यापासून जर आपण सुरुवात करणार असेल तर दुसरा का करेल बरं. हा एकच मुद्दा आहे जो अशी माणसं साखळीने निर्माण करणारा स्वातंत्र्य आंदोलनाला तेजस्वी बनवतो, किंवा आणीबाणी विरुद्धच्या लढ्याला सुद्धा तेजस्वी बनवतो, किंवा पोर्तुगीजां विरुद्धच्या गोवा मुक्ती संग्रामाला तेजस्वी बनवतो. ही गोष्ट कोणती आहे की तुम्हाला माहीत नसलेले किती हिरो आहे जे मला वाटतं डॉक्टर अभिजित वैद्यांनी लहानपणापासून आपल्या वडिलांकडे म्हणजे भाईंकडे पाहिले येताना राहताना. त्यांची नावं, त्यांचे पत्ते किंवा त्यांना काही आदरार्थी वचनं वगैरे लावलीच नव्हती. हल्ली स्वतःलाच राव जी वगैरे स्वतः फोनवर सांगतात माणसं. हा आम्ही जोशी सर बोलतोय. अरे पण जोशी सर आम्ही म्हणू ना, तुम्ही जोशी म्हणा स्वतःला. विलासराव देशमुखांचं एक चांगलं होतं, ते फोन केला की विलास बोलतोय, विलास देशमुख बोलतोय म्हणायचे. विलासराव त्यांना दुसरे म्हणायचे. मोदीजींना स्वतःच मोदीजी म्हणतात. म्हणजे असं ऐकू नये आपण. म्हणजे हे खरं वाटायला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? म्हणजे हे खरं वाटण्यासारखं नाही, म्हणजे खरंच आहे, विश्वास ठेवा या गोष्टीवर. पुण्यामध्ये 5 या मंदिराला प्रतिसाद लाभत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण पुण्याबाहेर याला वाव आहे. मुद्दा हा आहे की मी जे काही करतो किंवा भाईंनी आयुष्यात जे काही केलं, किंवा डॉक्टर अभिजित वैद्य, आरोग्य सेनेचे लोक जे काही करतात, किंवा देशात कुठेही खूप माणसं आहेत. म्हणजे आज रुपेश कुमार तुरुंगात आहे, उमर खलीद तुरुंगात आहे, असे अनेक मुलं तुरुंगात आहेत, तरुण ज्यांची बुद्धिमत्ता या देशाला उपयोगासाठी खूप आवश्यक होती. आणि या लोकांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात घातलेलं आहे. जंगलं तोडली जात आहेत, देश अडाणीला विकला जातोय. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि अडाणी यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये. आणि गंमत म्हणजे आपल्याला जे विलन वाटतात बऱ्याच जणांना, म्हणजे खूप जणांना असं ऐकून आणि पाहूनच समजतात. म्हणजे आता इराणचे जे सर्वोच्च नेते खामेनी आहेत, ते जगातले मला वाटतं एकमेव माणूस असतील ज्यांचं ट्विटर म्हणजे जे आता एक्स म्हणून मानलं असतं त्यावर जे जुन्या पोस्ट वाचल्यावर आदर वाटतो. अन्यथा आताच्या नेत्यांच्या जुन्या पोस्ट वाचल्या की तुम्हाला खरं कळतं की ते काय असतं. मग दिल्लीच्या मुख्यमंत्री असो किंवा JNUच्या कुलगुरू असो, तुम्हाला जुन्या पोस्ट वाचल्या की कळतं की काय लायकीची व्यक्ती होती. याउलट इराणचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांच्या जुन्या पोस्ट वाचल्यावर रिस्पेक्ट वाढतो त्यांच्याबद्दलचा. त्या आता सगळीकडे पसरायला लागल्या तेव्हा बऱ्याच लोकांचं हे मत झालं की हा पहिला माणूस आहे ज्याच्या जुन्या पोस्ट खऱ्या आहेत म्हणून. म्हणजे माणूस पण दाखवणार आहे. असो, मूळ मुद्दा हा आहे की तुमच्या भूतकाळाशी तुमचा वर्तमान काळ निगडीत असतो नेहमी, आणि वर्तमान काळाशी नेहमी भविष्य काळ निगडीत असतो. त्यामुळे तुकड्या तुकड्यात तुम्ही प्रामाणिक होऊ शकत नाही. म्हणून भूतकाळात केलेली पापं ईडीच्या रूपाने, म्हणजे ईडी हा ऍक्च्युअली भूतकाळच आहे इंग्रजीच्या दृष्टीने पाहिलं तर, कारण कुठल्याही शब्दाच्या मागे ईडी लावल्यावर तो भूतकाळ होतो. त्यामुळे भूतकाळात तुम्ही केलेली पापं ईडीच्या रूपाने वर्तमान काळात जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्ही वर्तमानात असलेला प्रामाणिकपणा तुमचा गळून पडतो आणि तुम्ही भूतकाळात परत शिरता. आणि मग एवढे निर्लज्ज होता की तुम्हाला आपण पापी आहोत याचाच अभिमान अंगी बाळगावा लागतो. असे नेते आता पुण्याला लाभलेले आहेत, ज्या पुण्यामध्ये SM जोशी म्हणजे ज्या फाउंडेशन ज्यांच्या नावाने ज्या उभा आहे आपण, भाई वैद्य सर, मधुली मेवे, नानासाहेब गोरे, किती लोक होते. म्हणजे हे समाजवादी पुढारी झाले. इव्हन काँग्रेसचे सुद्धा थोडं, म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी पुस्तक लिहिलं ते अहमदनगरच्या तुरुंगात होते. आज अहमदनगरच्या तुरुंगाची काय अवस्था आहे बघा.
कोण आहे तर अहमदनगरच्या तुरुंगात हे बघितलं तर कळतं की अहमदनगरच्या तुरुंगाबाहेर जास्त लोक आहेत ज्यांना तुरुंगात जाण्याची गरज आहे. अशा प्रत्येक शहराचं हेच झालंय की प्रत्येक शहरात तुरुंगाबाहेर जे आहेत त्यांना तुरुंगात जाण्याची गरज आहे, तुरुंगात आहेत त्यांना बाहेर येण्याची गरज आहे. तर या प्रकारचा समाज आपला घडला आणि एवढ्या वेगाने आपण पतनाकडे गेलो आणि माणसं एवढ्या वेगात बदलली, आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी घडल्या. आम्ही काही व्यक्तींबद्दल बोललो, आता मी नाव वगैरे घेत नाही म्हणजे अगदीच नको, म्हणजे ना आपण कशाला सोडा. तर पण मी डॉक्टर वैद्य आणि मुंदडा सर आणि आम्ही सगळे तांबोळी साहेब सगळेजण आम्ही बसलेलो, तेव्हा काही व्यक्तींबद्दल बोललो ज्यांच्याबद्दल एकेकाळी आम्हाला थोडंफार आदर पण होता आणि थोडं म्हणजे एक प्रेम होतं, म्हणजे सात्विक प्रेम होतं. परंतु मुद्दा असा आहे की आता त्यांची जी घसरगुंडी बघितली, डिटॉरिएशन बघितलं किंवा नैतिक घसरण बघितली, तर आमच्या असं लक्षात आलं आम्ही नैतिक घसरणही सहन करत होतो त्यांची. म्हणजे ठीक आहे माणसाला होतं रे कधीतरी, पण त्याने नैतिक घसरणीचं स्वतःच समर्थन करायला सुरुवात केली, ते असंही होतं. आणि म्हणजे तुम्हाला साधारण कळायला हरकत नाही की तारा भवाळकर मॅडमचं भाषण जे आहे, लखलखित भाषण जे आहे साहित्य संमेलनाच्या दिल्लीचं, त्याच्या पार्श्वभूमीवर ही आमची चर्चा झाली थोडक्यात. तर हुशार माणसाची बातम्या वाचत नाहीत त्यांना कळू शकेल, कारण बातम्या खोट्या छापून येतात, खरं आहे ते तुम्हाला आपोआप कळतं. हल्ली जे छापलं जातं ते वाचू नये अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा समजावा तो देश दरीकडे निघालेला आहे. ते आत्ता आपलं आहे, परिस्थिती आत्ता जी आहे आपली आहे. माझ्याबद्दल ओळख करून देताना मॅडमनी बरंच काय काय बोलल्या, त्या चांगलं. कोणताही मनुष्य संपूर्णतः चांगला किंवा संपूर्णतः वाईट नसतो, कोणाचा तरी हिरो असतो मनुष्य तर कोणाचा तरी विलन असतो. संघाच्या ह्या पुस्तकात माझं विलन म्हणून रंगवलं जाईल नाव. भाईंचं वैशिष्ट्य होतं की संघाच्या पुस्तकात सुद्धा त्यांचं विलन म्हणून नाव रंगवलं जाणार नाही. ते अजातशत्रू. मूळ मुद्दा असा आहे की आपण ज्याच्या विरोधात आहोत त्याचे शत्रू न बनण्याची कला हस्तगत होणं ही खूप कठीण गोष्ट आहे, जी मला जमलेली नाही. मला अजिबात जमलेली नाही आणि मला जमता कमा पण नाही. सध्याचा काळ पाहता शत्रू जास्त बनण्याची गरज आहे, राजकारणाबाहेरची मैत्री बाजूला राहते. मूळ मुद्दा हा आहे की भाईंचं जे वैशिष्ट्य आहे ते मानवतावादी जास्त आहे आणि समाजवाद ही सुद्धा गोष्ट त्यांनी मानवतावादी बनवली. त्यामुळे ते एवढे बॅलन्स्ड राहू शकले की हिंदुत्ववादाचं जे मूलतत्ववादी आहेत आणि मुस्लिमांमधले मूलतत्ववादी आहेत यांच्यामध्ये त्यांनी ढाकला आणि थोरला केला नाही. दोन्ही बाजूने ते होतं. म्हणजे तांबोळींनी अचूक सांगितलं की या दोन्ही बाजूने त्यांनी कुठे आपलं झुकतं माप होऊ दिलं नाही. अनेक समाजवाद्यांचं जे एक्स्ट्रीम पतन झालेलं आहे आता, म्हणजे एक लालू प्रसाद यादव, मधु दंडवते म्हणजे त्या काळात, आणि आता मधुलिमीय भाई आणि या सगळे काही लोक सोडले तर पाहता पाहता सगळे बीजेपीच्या वळसणीला गेले. म्हणजे जवळपास नितीश कुमार हे ब्लू आयड बॉय होते समाजवाद्यांच्या पंतप्रधान पदासाठी. त्यांची जी विकल परिस्थिती बघितली की असं वाटतं की यापेक्षा ईडी परवडला. म्हणजे ईडी म्हणजे भूतकाळ परवडला यांचा. मूळ मुद्दा हा आहे की आपण नाटक करू शकतो तोपर्यंत जोपर्यंत देशामध्ये नाटक सुरू होत नाही. देशामध्ये 11 वर्ष जे नाटक सुरू झालं त्याबरोबर नाटक करणाऱ्या लोकांना ऍक्टिंग सोडावी लागली. त्यांना वास्तवात ते चोर आहेत, दरोडेखोर आहेत, अडाणी बरोबर आहेत, अंबानी बरोबर आहेत, हे सगळं सदैव त्यांना पुष्पक विमानच आलं न्यायला. तर अशातले बरेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर होता, ज्यांना थोर म्हटलं, आपण श्रद्धेय म्हटलं, ज्यांच्यावर मंच साजरे केले, आता सुद्धा पुण्यात असतील. पण मूळ मुद्दा असा आहे की ते खोटे होते आणि लढायला ते उपयोगी नाही. आणि हे जेव्हा माझ्या सुद्धा लक्षात आलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लढायला आपल्यापाशी आपण असतो आणि एवढीच गोष्ट पुरेशी असते. याहून जास्त किंवा कमी काही करू शकत नाही कोणी. कारण भाईंच्या हातावर जी लाठी पडली ती त्यांच्याच हातावर पडू शकते, ती दुसऱ्याच्या हातावर पडावी अशी जर अपेक्षा आपण करत असू तर आपण स्वातंत्र्य योद्धे नाही. भाईंनी असं म्हटलं असतं माझ्याने आम्ही नेतो, त्या माणसाने झेंडा घेतलाय त्याच्या मारा आधी, तर मग ते स्वातंत्र्य योद्धा असले. त्यामुळे दुसऱ्या माणसापेक्षा आपणच लढलेलं बरं. एवढं साधं सोपं सरळ जर कोणाला आपल्याला सगळ्यांना कळलं
तर देश बदलायला फार काळ लागणार नाही. मुळात माझा आवाज बसलाय, पण तुम्ही जागे व्हा, म्हणजे तुम्ही बसू नका, तुम्ही उठा, म्हणजे आता उठू नका. मूळ मुद्दा हा आहे की या परिस्थितीमध्ये जागतिक परिस्थिती ज्या वेगाने बदलते ते पाहता भारताचं नवं स्वातंत्र्य पण आता दूर नाही, हे तुम्ही समजून घ्या. भारत परत एकदा लोकशाही आणि वेलफेअर स्टेट कडे जाईल याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. परंतु त्या अगोदर एक अराजकतेचा कालखंड छोटा येईल, तेव्हा परत तेच लोक ट्राय करू नका, त्याच लोकांना परत प्रयत्न करून बसवायचा प्रयत्न करू नका, त्यांना परत मखरात बसवून देव बनवू नका. आणि आपले जे त्या मानाने अनसंग हिरोज आहेत, मग मी ज्यांची नावं घेतली ते समाजवादी नेते आहेत, कम्युनिस्टांमध्ये पण होते, काँग्रेसमध्ये तर होते, आणि या विचारसरणीच्या सर्व लोकांनी, म्हणजे मध्यम विचाराच्या आणि डाव्या विचारांच्या लोकांनी जो त्याग केला, त्या त्यागातून महाराष्ट्र निर्माण झाला. मुंबईसह कोणत्याही उजव्या विचाराच्या संघटनांनी या मुंबईसह महाराष्ट्राला कधीच पाठिंबा दिला नाही. बलिदान देणं हे त्यांचं कामच नाही. भ्याडपणा मागे ते गेले काय, हातात बळ आलं की दुसऱ्याचा छळ करायचा, या पलीकडे, आणि आपण दुर्बल झालो की पाय पकडायचं. त्यामुळे मोदी जे उगाच हसतात त्याच्यावर लोकांना चकित व्हायला होतं. पण हे हास्य जे आहे ते पतनाच्या आपल्या खुणा आहेत सगळ्या. मला कधी कधी असं वाटतं की हे गृहस्थ आपले पंतप्रधान आहेत, याचं त्यांना काही वाटत नाही, याच्याबद्दल आपल्याला काय वाटलं पाहिजे, कोणाला वाटेल. पंतप्रधान तर बऱ्याच लोकांना व्हायचं होतं महाराष्ट्रातनं, पण नाही झाले. असो, ते यशस्वी, ते अयशस्वी मोदी आहे जसं आपण समजतो, आणि ते यशस्वी तुम्हाला कळलंच असेल. तर ते जे हसतात ना, तेव्हा मला असं वाटतं की सारं जग या माणसाच्या हसण्यावरनं, न कळल्यामुळे हसण्यावरनं आपलं आकलन करतं. एक भारतीय म्हणून ज्याच्या भूतकाळात अशी असंख्य बलशाली माणसं होऊन गेली, ज्याने आपल्या विद्वत्तेने, त्यागाने, प्रामाणिकपणाने या भारताचा तिरंगा झेंडा हा कायम उंचावत नेला. आणि या पुण्यासारख्या शहरामध्ये या हसण्यासाठी रडणारी खूप माणसं आहेत. तेव्हा त्यांना मी एवढंच सांगू शकतो की भाई असतील, त्यांनी ज्यांना शिकवलं ती सगळी आताच्या पिढीतली माणसं असतील, माझ्या किंवा डॉक्टर अभिजितांसारखी गांधीवादी जे आता उरलेले आहेत तेच असतील, या कालखंडानंतर भारताचा जो एक कालखंड येणार आहे तेव्हा अख्खं गाव तुमच्या मागे लागेल, तेव्हा आम्हीच तुम्हाला वाचवू. कारण आम्ही गांधीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, गोडसेवर नाही. आज इस्रायलला असं वाटत आहे की आपल्याला कोणीतरी वाचवावं. जे मूळ निवासी आहेत आणि जे सेटलर्स आहेत त्यांच्यातला तो फरक आहे. गाझामध्ये, पॅलेस्तीनमध्ये बाजूला एवढे शेकडो बॉम्ब पडले, लाखो बॉम्ब, म्हणजे टन 6 टन बॉम्ब टाकले, तरी माणसं हल्ली नाही, कारण त्यांची भूमी होती. आणि इस्रायलवर 6 दिवस नाही झाले, लोक बॅग घेऊन निघाले आपापल्या देशाला. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे आणि मराठी भाषेचा. 107 लोकांनी बलिदान दिलं, तेव्हा मोरारजी देसाई महाराष्ट्राचे जे काही मुंबईचे मुख्य होते. अजून 107 बळी पाहिजेत का, हा प्रश्न जर आला तर मराठी माणूस बलिदान देणार, अमराठी लोक देणार नाही. ते भारतीय असले तरी देणार नाही. त्याचं कारण ते सेटलर आहेत. जगामध्ये स्थानिक आणि तिथे स्थायिक व्हायला आलेले लोक यांच्यामधला हा फरक कायमच राहिलेला आहे. इथून आपण कुठे जायचं, ही आपलीच भूमी आहे. ही भावना भाषा आणि संस्कृतीला जन्म देते आणि ही हजारो वर्षांची आपल्या हे आहे, धरोहर आहे. आणि शेवटचा मुद्दा मी जो सांगायचा आहे मला, तो भारत हा एक देश व्हायला खूप लोकांनी व्यक्त व्हायला. हा भारत एक देश नव्हता, अनेक तुकड्यांनी मिळून हा देश बनला. त्याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, परत मी सांगण्याची गरज नाही, सरदार वल्लभभाई पटेल, सगळ्यांनी आपल्या पद्धतीने बुद्धी वकूफ सगळं लावून हा देश बनवला. हा याहून अखंड होत नाहीये. याहून अखंड काय होणार, म्हणजे हाच अखंड भारत आहे.
याहून अखंड झाला तर काय म्हणजे तुमची कल्पना आली, तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो. जर याहून अखंड म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश जर आपल्यात एकत्र झाला तर हा अखंड भारत जो आहे तो टिकवण्याकरता ज्या लोकांनी एवढं बलिदान दिलं ती अशी मेधावी माणसं होती. तर त्या मेधावी माणसांच्या पंक्तीत बसण्याची योग्यता ज्यांच्याकडे, रावसाहेब पटवर्धनांचं एक तुम्ही नाव घेतलं, म्हणजे इतके तटस्थ माणसं, एवढा लढा देऊन स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा हाव नाही. ते कृष्णमूर्ती बरोबर गेले नंतर, दोन्ही भावंड पटवर्धनांची. तर या प्रकारची माणसं जी होती ज्यांना म्हणजे डॉक्टर आंबेडकर, देशमुख, सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला. महर्षी कर्व्यांचं उदाहरण आहे. त्याला जेव्हा भारतरत्न मिळालं नेहरूंसमोर त्याने सांगितलं मला मृत्यूच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र झालेला बघायचा आहे. ही माणसं प्रत्येक लढ्यामध्ये का उतरतात? कारण स्वातंत्र्य हे मूळ तत्व आहे, त्याच्यासाठी उतरतात. असं दिसतं की जे लोक स्वातंत्र्य लढ्यात लढले, भारत स्वतंत्र व्हावा म्हणून, ते महाराष्ट्रात, मुंबईचे महाराष्ट्रात का लढले? आश्चर्य वाटतं ना. कॉम्रेड डांगे असो, अत्रे असो, हे सगळे स्वातंत्र्य सैनिक होते. तेच परत समाजवादी लोक, कम्युनिस्ट लोक हेच परत पुन्हा लढले स्वतः महाराष्ट्र मुंबईसह व्हावा म्हणून. कारण कुठचाही स्वातंत्र्याचा लढा हा त्यांना आपला वाटतो. आज जर फिलिस्तीनच्या बाजूने आपण बोलतो, काँग्रेस बोलते किंवा कोणीही बोलतं, तर तो मुसलमान प्रेमी आहे म्हणून नाही बोलत, तो मानवतावादी आहे म्हणून बोलतो. हा संघर्ष यहुदी विरुद्ध मुस्लिम असा नसून मानवतावाद विरुद्ध फॅसिझम असा आहे. मग त्या फॅसिझमचं कधी नाव ब्राह्मणवाद असतं तर कधी झिऑनिझम असतं. त्यामुळे या शक्ती ज्या आज भारतावर राज्य करतायत त्या शक्तींनी जे केलेलं आहे ते इतकं परस्पर विरोधी आहे. उदाहरणार्थ हिटलरची भक्ती करून संघटना स्थापन केली आणि इस्रायलची शक्ती वापरून सत्ता बळकावली. या पॅराडॉक्सला दुसरं इतिहासात पॅरलल उदाहरण नाही. म्हणजे या पॅराडॉक्सला, या परस्पर विरोधी म्हणजे अस्तित्वाला दुसरं इतिहासात समांतर उदाहरण सापडणार नाही. त्यामुळे हा हत्ती स्वतःच्या वजनाने कोसळणार याबद्दल मला शंका नाही. पण कोसळल्यावर जो लोकांच्या मनात राग आहे, आज बघा इस्रायलसाठी जगामधून कुठूनही एकही मानवतेचा आवाज निघत नाहीये. का? याचं कारण आता 11 वर्ष जे आपण शोषलं ते पारडं घेतलं की ज्या पद्धतीचा राग सहन करावा लागेल लोकांना, तेव्हा मानवतावादाची जाणीव होईल. त्यांना संघाला मानवतावाद नेहमीच सत्तेत नसताना जाणवतो. ते तुरुंगातच पत्र लिहायला सुरुवात करतात. तर सावरकरांना पण जाणवला होता. सावरकरांना ब्रिटिशांची महती तुरुंगात गेल्यावर कळली. खर तर ब्रिटिशांची ताकद बाकी सर्वांना, स्वातंत्र्य आंदोलनातले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना ब्रिटिशांची ताकद कळली म्हणून ते स्वातंत्र्य युद्धात उतरले. सावरकर स्वातंत्र्य युद्धात गेले तेच मुळात ताकद कळली नाही, नंतर कळली त्यांना. ते परत आले आणि नंतर ते कधीच गेले नाही. त्यांनी लिहून दिलं तसं ते वागले. याबाबत त्यांचं अभिनंदनच करायला आहे. जर ते काही वेगळे वागले तर आज मला हे विनोद करता आले नसते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आज आभारी आहे. डॉक्टर वैद्य, त्यांचं कुटुंबीय आणि त्यांचे एक मोठं कुटुंब जे वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेचं आहे त्यांचंही मी आभार मानतो. तुम्हा पुणेकरांचेही आभार मानतो. इथे जेवढ्या संख्येने जे उपस्थित आहेत तिथे पवार साहेबांचा एक मोठा कार्यक्रम चालला आहे. तर तरीही तुम्ही आलात त्याबद्दल मी सगळ्यांचा आपला आभारी आहे. माझे काही अडाणी मित्र नाही आहेत आणि तरीही तुम्ही माझ्याबद्दल जो काही प्रेम आणि ओलावा दाखवता त्याबद्दलही मी तुमचा आभारी आहे. आणि डॉक्टर वैद्यही मला वाटतं हेच म्हणतील वाक्य नंतर, त्यांचेही अडाणी मित्र नाही आहेत. तर आजकाल अडाणी मित्र असलेल्या लोकांना जो आदर, गौरव आणि पुरस्कार मिळतो तो अत्यंत मोलाचा आहे, कारण तो खरा आहे. बाकी नोकऱ्या, पुरस्कार, धंदे, ईडी पासून बचाव हे तुम्हाला भाजप अडाणीच्या साहाय्याने मिळू शकतात. भूतकाळापासून वाचवू पाहतो स्वतःला तो माणूस जगाला फसवत असतो, स्वतःला तो फसवतोच. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि या एस.एम. जोशी फाउंडेशन मध्ये जेव्हा जेव्हा मी आलोय तेव्हा मला एक सकारात्मक ऊर्जा मिळालेली आहे. आणि हे काय मी कल्पनेत बोलत नाही आणि मी काही स्पिरिच्युअल मनुष्य नाही, मी अज्ञेयवादी असं म्हणू शकाल जास्तीत जास्त.
पण मला वाटतं की इथे आल्यावर छान वाटतं. म्हणजे असं काही ठिकाणं असतात जिथे छान वाटतं, जसं सिल्वर ओक छान वाटतं काही लोकांना, मला नाही. तर एवढं म्हणून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपला आम्ही सगळ्यांचा आभारी आहे. डॉक्टर अभिजित वैद्य पुन्हा एकदा आभार. आणि भाई वैद्यांना 97 आज असते तर ते 97 वर्षाचे असते. ते आज आपल्या देहाने नाही पण त्यांची जी कृती आहे, त्यांचं जीवन जे आहे ते आपल्याला कायमच मार्गदर्शन करेल. किमान मला तर करेल. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की मी जी लढाई सुरू केलेली आहे ती मी आहे तोपर्यंत मी लढेन. या व्यतिरिक्त मी तुमच्याकडनं काही अपेक्षा करत नाही. मोदीजींनाही शांततेच्या नोबेल पुरस्काराची मागणी अशीच कोणी केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, मोदीजींना जर नोबेल पुरस्कार द्यायचे झाले तर बऱ्याच विषयांचे पुरस्कार द्यावे. त्यांना विज्ञानाचा पुरस्कार द्यावा लागेल, कारण त्यांनी आमच्या प्लास्टिक सर्जनच्या एका फार मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या परिषदेमध्ये सांगितलं की तुम्ही कसली प्लास्टिक सर्जरी करता, आमच्या देशामध्ये गणपती ही या पृथ्वी तलावरची पहिली प्लास्टिक सर्जरी. त्यांनी वैज्ञानिकांना सांगितलं की वाहणाऱ्या गटारावर एक भांड उपडं टाकलं, त्याला भोग पाडलं, पाईप लावला की त्यातनं गॅस येतो आणि चहा करता येतो. त्यांनी बिल गेट्सला सांगितलं की अरे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अरे तुम्ही काय घेऊन बसलाय, आमच्या देशात मूळ जन्माला आलं AI असं म्हटलं. मोदीजींचा जवळजवळ सर्व विषयांवर जो काही व्यासंग आहे, जी विद्वत्ता आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते अनेक नोबेल पुरस्कारांना